नुकतंच आपल्या शिवाजी महाविद्यालयामध्ये BA फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं महाविद्यालयाच्या वतीने सोशलॉजी डिपार्टमेंट विभाग प्रमुख म्हणून मी स्वागत करतो आहे. आज आपण BA फर्स्ट इयरला आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलात, या शिवाजी परिवारामध्ये रुजू झालात. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी प्राध्यापक विठ्ठल एस आत्राम, असिस्टंट प्रोफेसर, हेड ऑफ डिपार्टमेंट, श्री शिवाजी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज राजुरा. ऍडमिशन घेतल्यापासून तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर ते तुमचं 6 सेम पर्यंत 6 सेमिस्टर असतात. BA फर्स्ट इयरला फर्स्ट आणि सेकंड सेम असतो. तर या फर्स्ट आणि सेकंड सेम मध्ये कशा स्वरूपाचा सिलेबस असतो, तुम्हाला 80 मार्काचा पेपर होतो आणि 20 मार्काचं असाइनमेंट असतो आणि ते 20 मार्क्स प्रत्येक विषयाच्या विभाग प्रमुखाकडे असतात आणि ते कशा स्वरूपाचं डिस्ट्रीब्युशन झालेलं असतो तो तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये मी सांगणार आहे. त्यानंतर आपण विषयाला सुरुवात करू. फर्स्ट सेमचं सिलेबस आहे तुमचं. फर्स्ट सेम मध्ये 4 युनिट असणार आहेत. त्या 4 युनिट मधलं पहिलं युनिट बघूया. पहिलं युनिट आहे अंडरस्टँडिंग सोशलॉजी, समाजशास्त्राचे आकलन. म्हणजेच समाजशास्त्र कशाला म्हणतात, समाजशास्त्राचं उदय बद्दल बहुतेक भाग शिकलेले असाल, परंतु जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता त्यामध्ये अनेकदा विचारलं जातं समाजशास्त्राचं भारतामध्ये म्हणजे समाजशास्त्र शिकवण्याला सुरुवात केव्हा झाली. आपल्याला एक प्रश्न पडला असेल. हो, समाजशास्त्र भारतामध्ये केव्हापासून शिकवायला सुरुवात केलं, पण जगामध्ये केव्हा समाजशास्त्राच्या विषयाला सुरुवात झाली. समाजशास्त्र हा विषय सुरुवातीला प्रथम कोणत्या देशामध्ये शिकवायला सुरुवात झाली, असे काही जे प्रश्न आहेत तुम्ही प्रथमच ते शिकून घेणार आहात. कोणत्या वर्षापासून समाजशास्त्राच्या अध्ययनाला सुरुवात झाली, तर असं महत्वपूर्ण भाग तुमचं हा फर्स्ट सेम मध्ये होणार आहे. तर आपण पहिल्याच घटकामध्ये शिकणार आहोत समाजशास्त्राचा उदय आणि विकास. त्यानंतर आपण समाजशास्त्र कशाला म्हणतात, समाजशास्त्राचा अर्थ, समाजशास्त्राची व्याख्या ते आपण शिकणार आहोत. त्यानंतरचा भाग आहे सोशलॉजी ऍज अ सायन्स. म्हणजे समाजशास्त्र एक शास्त्र आहे, सायन्स आहे, तर कसं आहे त्यावरती आपण सायन्स कशाला म्हणतात, व्हॉट इज मीन बाय सायन्स. तर सायन्सचा अर्थ म्हणजे शास्त्राचा अर्थ आपण समाजशास्त्र हे कसे शास्त्र आहे याबाबत आपण शिकणार आहोत. त्यानंतर आहे समाजशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती. म्हणजे समाजशास्त्राचे स्वरूप कसं आहे, नेचर कसं आहे, आणि व्याप्ती म्हणजेच कुठल्या कुठल्या घटकाचा समावेश समाजशास्त्रामध्ये असणार आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतरचा भाग आहे सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशलॉजी. म्हणजे समाजशास्त्राचा अभ्यास विषय. म्हणजे समाजशास्त्रामध्ये कुठल्या घटकांचा समावेश आहे, म्हणजे कुठल्या कुठल्या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत याचं उहापोह या ठिकाणामध्ये केलेलं आहे. आणि त्यानंतर मग सोशलॉजी अँड इट्स रिलेशनशिप विथ पॉलिटिकल सायन्स अँड इकॉनॉमिक्स. म्हणजे समाजशास्त्राचा राज्यशास्त्राशी आणि अर्थशास्त्राशी कुठला संबंध आहे, कशा स्वरूपाचा संबंध आहे, ते रिलेशन म्हणजे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याशी असणारा समाजशास्त्राचा संबंध तो आपण अभ्यास करणार आहोत. आणि पहिल्या युनिटचं शेवटचं घटक आहे इम्पॉर्टन्स ऑफ सोशलॉजी. म्हणजे समाजशास्त्राचे महत्व काय आहे. आपण विषय घेतलो अगदी सिंपल आहे म्हणून घेतलो आहे का. अनेक विद्यार्थी असू शकतात, मला सोपं जातो म्हणून मी समाजशास्त्र घेतो, पण तसं नाही. या ठिकाणामध्ये समाजशास्त्र किती उपयुक्त आहे, तुमच्या जीवनामध्ये समाजशास्त्राचा रोल काय आहे, समाजशास्त्र तुम्हाला कुठल्या उंचीपर्यंत नेऊन ठेवणार आहे, या गोष्टीचा आपण अभ्यास या पहिल्या युनिटच्या शेवटच्या भागामध्ये करणार आहोत. तर प्रत्येक 4 युनिट आहेत, तर प्रत्येक युनिटला 20 मार्क असणार आहेत. तर 20 मार्काचा जो घटक होता तो एक झालेला आहे. त्यानंतर आपण सेकंड युनिट बघूया. सेकंड युनिट मध्ये का दिलेलं आहे बेसिक कॉन्सेप्ट.
सेकंड युनिट आहे समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना. म्हणजे कुठल्या संकल्पना आहेत. जसं प्रत्येक समाजशास्त्रामध्ये संकल्पनेचा आपण अभ्यास करतो. संकल्पना म्हणजे नेमकं काय, कॉन्सेप्ट ज्याला म्हणतोय का, एक जसं समाज, समाज कशाला म्हणतात, त्याचा अर्थ काय, व्याख्या काय. पर्टिक्युलर एक शब्द आहे पण त्याची व्याप्ती ही म्हणजे जास्त आहे, मोठी आहे, विशाल आहे. तर मग त्या छोट्या छोट्या शब्दांचा अर्थ काय, त्याची व्याख्या काय, या स्वरूपात आपण शिकणार आहोत. जसं सोसायटी ज्याला आपण समाज म्हणतो, समाज म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, वैशिष्ट्य काय, ते आपण या घटकामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर आहे सोशल ग्रुप, मिनिंग अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोशल ग्रुप. म्हणजे सामाजिक गट. सामाजिक गट म्हणजे काय, सामाजिक गटाचा अर्थ काय, सामाजिक गटाची वैशिष्ट्य काय, याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतरच आहे सामाजिक गटाचे प्रकार, प्राथमिक गट आणि दुय्यम गट. जसं टाइप ऑफ सोशल ग्रुप, यामध्ये प्रायमरी ग्रुप आणि सेकंडरी ग्रुप पडतो. मग प्राथमिक गट म्हणजे काय, प्रायमरी ग्रुप म्हणजे काय, आणि सेकंडरी ग्रुप म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय प्रायमरी ग्रुप अँड सेकंडरी ग्रुप, याबद्दलचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर प्राथमिक आणि दुय्यम गटाची वैशिष्ट्ये आणि महत्व. प्राथमिक गटाची वैशिष्ट्ये काय, दुय्यम गटाची वैशिष्ट्ये काय, त्याचं महत्व काय, या स्वरूपाचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतरच आहे मर्टन्स थेअरी ऑफ रेफरन्स ग्रुप. म्हणजेच मर्टन हा समाजशास्त्रज्ञ आहे, त्याच्या दृष्टिकोनातून संदर्भ गट म्हणजे नेमकं काय, त्याचं दृष्टिकोन, मर्टनचं दृष्टिकोन आपण या गटासंदर्भात अभ्यास करणार आहोत. तुमच्याकडे रजिस्टर असेल ना, हे सर्व घटक तुम्ही आपल्या रजिस्टरला नोंद करा. कारण तुम्हाला सिलेबस, कुठलंही पुस्तक घ्याल किंवा घटक घ्याल, अनेक विद्यार्थी BA फर्स्ट इयरचे असतात, पुस्तकं वगैरे घेतात, नोट्स घेतात, आणि नोट्स आणल्यानंतर त्याचा असं अभ्यास करत बसतात, जो घटक, जो सिलेबसच आपल्याला नाही त्याचा अभ्यास करतात, आणि नंतर म्हणतात सर मी एवढा अभ्यास केला पण मला एकही मार्क्स नाही, मी नापास झालं. कसं आहे, तुम्ही जो अभ्यासक्रम होता त्यानुसार अभ्यास केले का. मग आपल्याला घटकच नाही ज्यावरती प्रश्न विचारला जाणार नाही, तर मग त्याचा अभ्यास करून काय फायदा तुम्हाला. त्यामुळे तुमच्याकडे कुठल्याही गोष्टीचा, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करा अथवा कुठल्याही गोष्टीची तयारी करा, आर्ट, कॉमर्स, सायन्स, कुठल्याही फॅकल्टीला जा, कुठलेही विषय घ्या, त्या विषयामध्ये आपण त्या सेमिस्टरला कुठलं अभ्यास करणार आहोत हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत काही फायदा नाही. त्यामुळे तुम्ही प्रथम या अभ्यासक्रम तुम्ही नोट करून घ्या. तर त्यामध्ये नंतरचा घटक असणार आहे सामाजिक संरचना. सामाजिक संरचनेचा अर्थ व घटक म्हणजेच सोशल स्ट्रक्चर. म्हणजे सामाजिक संरचना का आहे, सामाजिक संरचना आपण कशाला म्हणतो, कारण जी आपण यामध्ये तुम्ही अनेक महत्वाचे मुद्दे शिकणार आहात. त्यानंतरच आहे दुसऱ्या युनिटला शेवटचा घटक सामाजिक दर्जा. आवाज येतोय ना. सामाजिक दर्जा. सामाजिक दर्जा कशाला म्हणतात, दर्जा म्हणजे आपण जसं म्हणतो स्टेटस. तुमच्याकडलं व्हाईस साहेब म्यूट करा. सर्व कुणाचं, शरद कुणाचे, तुमचा आवाज म्यूट करा, आवाज म्यूट करा. त्यानंतरच जो आपण शिकणार आहोत शेवटचा सोशल स्टेटस, मिनिंग अँड टाइप्स. म्हणजे सामाजिक दर्जा कशाला म्हणतात, सामाजिक दर्जाचा अर्थ काय, आणि सामाजिक दर्जाचे प्रकार, या गोष्टी आपण शिकणार आहोत. त्यानंतरच तिसरं युनिट आहे. तिसऱ्या युनिट मध्ये सामाजिक संस्था आहेत. सामाजिक संस्था जे इन्स्टिट्यूशन आहेत, सामाजिक संस्था कुठल्या आहेत, जसं आपलं कुटुंब आहे, विवाह संस्था आहे, धर्म संस्था आहे, अर्थसंस्था आहे, या विविध संस्था दिसतात. तर या सामाजिक संस्थांचा अर्थ, नेमकं संस्था कशाला म्हणतात, त्या सामाजिक संस्थेचा अर्थ, या सामाजिक संस्थांचे वैशिष्ट्य,
ते आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये पहिली संस्था दिसतोय फॅमिली. फॅमिली म्हणजेच कुटुंब. आता कुटुंबाचा अर्थ, कुटुंबाची काय वैशिष्ट्ये आहेत, कुटुंबाचे कुठले प्रकार आहेत, कुटुंब संस्थेच्या कार्यातील बदलते स्वरूप, या संबंधाचा आपण अभ्यास या घटकामध्ये करणार आहोत. त्यानंतर मॅरेज म्हणजे विवाह. विवाह संस्था म्हणजे काय, विवाह संस्थेचा अर्थ, विवाह संस्थेची विवाहाचे उद्देश, वैशिष्ट्ये, प्रकार, विवाहाच्या स्वरूपातील बदल, या स्वरूपाचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर त्यानंतर आहे त्यानंतर आपल्याकडे आहे रिलिजन. रिलिजियन म्हणजेच धर्म. धर्म कशाला म्हणतात, धर्माचा अर्थ मूलभूत वैशिष्ट्ये आणि धर्माची प्रकारे. म्हणजे कुठलेही धर्म असेल त्यांचे काही प्रकारे आहेत, म्हणजे एक उद्देश आहेत, हेतू आहेत. आपण कट्टरतावादी बनतो, पण धर्म कशासाठी तयार झालाय, धर्माचे नेमके प्रकार्य काय आहेत, या स्वरूपाचा आपण अभ्यास या घटकांमध्ये करणार आहोत. आणि नंतरचं शेवटचं युनिट, चौथं युनिट आहे तो कल्चर अँड सोशलायझेशन म्हणजे संस्कृती आणि सामाजिकरण यावरती असणार आहे. तर संस्कृती कशाला म्हणतात, संस्कृतीचा अर्थ काय, संस्कृतीची व्याख्या काय, संस्कृतीचे प्रकार, संस्कृतीचे वैशिष्ट्ये, संस्कृतीचे घटक, याबाबत आपण शिकणार आहोत. त्यानंतर आहे सोशलायझेशन म्हणजे सामाजिकरण. सामाजिकरणाचा अर्थ, सामाजिकरणाचे उद्देश, सामाजिकरणाच्या पायऱ्या, ज्याला स्टेजेस म्हणतात, स्टेजेस ऑफ सोशलायझेशन, या सामाजिक अवस्थांचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि त्यानंतरचं शेवटचे घटक आहेत एजन्सीज ऑफ सोशलायझेशन, सामाजिकरणाची माध्यमे आणि सामाजिकरणाचे महत्व. असे हे शेवटचं घटक झालेलं आहे. म्हणजे 4 युनिटमध्ये हा फर्स्ट सेम आपलं असणार आहे आणि हा 80 मार्काला येणार आहे. आणि परीक्षेचे स्वरूप बघा, यामध्ये तुम्हाला संदर्भ पुस्तके दिलेले आहेत. तर संदर्भ पुस्तके इंग्रजीमध्ये आहेत, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये. तर तुम्ही लायब्ररीमध्ये वगैरे गेलात तर या स्वरूपाचं, जसे प्रदीप आगलावे यांचं समाजशास्त्र आहे, राज लोटेचे आहे, BM कराडे यांचं आहे, तर ते पुस्तकं मागायचे. तुम्हाला लायब्ररीमध्ये विचारलं जातात कुठल्या लेखकाचं पुस्तक पाहिजे, तर ही पुस्तकं नोट करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर फर्स्ट सेमचं तुमचं पेपर पॅटर्न कसं असणार आहे त्याबद्दल तुम्हाला सांगतोय मी. बघा, तुमच्या परीक्षेचं म्हणजे पेपर पॅटर्न असणार आहे. सेम फर्स्टला तुम्हाला 4 युनिट वरती 80 मार्काला पेपर विचारला जाणार. त्यामध्ये प्रत्येक युनिटला सारख्या प्रमाणात 20-20 मार्क असणार आहेत. तर त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, तुम्हाला पहिला प्रश्न असतो 16 मार्काला विचारला जातो. ते 2 प्रश्न असतात, आर मध्ये असतात. त्या 2 पैकी एक तुम्हाला प्रश्न सोडवावा लागतो. तर तो पहिला प्रश्न असते 16 मार्काला. तसंच दुसरा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न सुद्धा तो आर मध्ये दिलेला असतो. 2 प्रश्न असतात, त्यापैकी तुम्हाला एक प्रश्न सोडवावा लागतो आणि हा सुद्धा प्रश्न तुम्हाला 16 मार्काला असतो. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न तुम्हाला 8-8 मार्काला, म्हणजे 16 मार्काला तिसराही प्रश्न असतो, परंतु त्याचं पॅटर्न कसं 8-8 मार्काचं असतो. तुम्हाला 2 पैकी 1 या स्वरूपात सोडवावा लागतो. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 8 मार्काचा असतो. तर तुम्हाला तिसऱ्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न सोडवावे लागतात. म्हणजे 4 पैकी तुम्हाला कोणतेही 2 असं सोडवायचं असते. त्यानंतर चौथा प्रश्न आहे. चौथा प्रश्न सुद्धा तिसऱ्या प्रश्नासारखंच आहे. तुम्हाला 4 प्रश्नापैकी 2 प्रश्न सोडवावे लागतात आणि ते दोनही प्रश्न 8-8 मार्काचे असतात. आणि 5वा जो प्रश्न असतो तो 2-2 मार्काला, म्हणजे 16 मार्काचेच असतात प्रश्न, पण ते कसं आहे 2-2 मार्काचे. तुम्हाला या ठिकाणी 8 प्रश्न असतात, 8 दुणे 16. अशा प्रकारे तुम्हाला 80 मार्काचा पेपर असतो. आणि त्यानंतर
तुमचे असेसमेंट 20 मार्काला जे दिलेले जातात, त्यामध्ये बघा तुम्ही आज क्लासला जोडलेले आहात, तुमचं क्लास सेमिनार पण होतो. या क्लास सेमिनार मध्ये तुम्हाला 10 मार्क असतात. म्हणजे फर्स्ट सेमला 10 मार्क्स, ते मार्क्स तुमच्या प्रत्येक विषयाच्या प्राध्यापकांकडे असतात. तर त्यामध्ये तुम्ही कशा स्वरूपात अभ्यास केलेले आहात, तुमचं बोलण्याचं हजरजबाबीपणा, तुमचा अभ्यास, तुम्ही युनिट टेस्ट दिले की नाही, तुमचं परफॉर्मन्स पाहून या तुम्हाला 10 मार्क्स दिले जातात. त्यानंतर आहे होम असाइनमेंट. तुम्हाला घरून एक स्वाध्याय वही लिहून आणायची असते, त्यावरती तुम्हाला 5 मार्क दिले जातात. फर्स्ट सेमला 5 मार्क आणि सेकंड सेमला 5 मार्क, म्हणजे 15 मार्क झाले आहे. आणि त्यानंतरच आहे 5 मार्काला ओरल टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट आणि कोऑपरेशन, लिडरशिप, यावरती तुम्हाला 5 मार्क असतात. जसं की मी तुमच्याशी बोलतोय, माझा आवाज पोहोचतोय का, किंवा कुठलेही प्रश्न त्यावरती रिस्पॉन्स देणे, कुठल्याही गोष्टीमध्ये पुढाकार घेणे, आणि सर आम्हाला ते समजत नाही, या गोष्टी करा, त्या गोष्टी करा. जे विद्यार्थी उत्साही दिसतात, प्रत्येक गोष्टीमध्ये एक कुठल्या तरी चांगल्या वाईट या त्या गोष्टी रिस्पॉन्स देत असतात, रेग्युलर पिरियड वगैरे करतात, त्यांना सुद्धा या प्रकारचा फायदा मिळतो. म्हणजे ते 5 मार्क असतात. म्हणजे 20 मार्कापैकी तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेंट आहात यावरती डिपेंड करतो. अनेक कॉलेजमध्ये रेग्युलर प्रोग्राम होतात, त्यावरती तुम्ही किती अटेंड करता, कल्चर ऍक्टिव्हिटीज मध्ये किती भाग घेता, त्यावरती ही डिपेंड करते. तर अशा प्रकारे तुम्हाला 2 सेमिस्टर मध्ये फर्स्ट आणि सेकंड 40 मार्क असतात आणि प्रत्येक सेमिस्टरला 20 मार्क असतात. हे पूर्णतः डिपेंड तुमच्या प्राध्यापकावरती डिपेंड करतात त्या विषयाच्या. तुम्हाला दिसतोय पहिल्या युनिट मध्ये समाजशास्त्राचा परिचय, इंट्रोडक्शन टू सोशलॉजी. तर याची तुम्हाला पहिल्या युनिट मध्ये या समाजाबद्दल तुम्हाला समाजशास्त्राचा परिचय यावरती असं प्रश्न विचारला जातो 16 मार्काचा. प्रत्येक वेळेस डेफिनेट हा प्रश्न विचारला जातो, समाजशास्त्र म्हणजे काय ते सांगून समाजशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. असं प्रश्न येईल तर तुम्हाला कशा स्वरूपात लिहावं लागेल, तर तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे समाजशास्त्राची प्रस्तावना, त्यानंतर समाजशास्त्राची व्याख्या आणि समाजशास्त्राची वैशिष्ट्ये. तर प्रस्तावना आपण लिहत असताना समाजशास्त्राचा परिचय या स्वरूपात येतो. त्यावेळी बघा, समाज म्हणजे नेमकं काय, समाजशास्त्र कशाला म्हणतो, समाजशास्त्राचा परिचय देत असताना आपण वारंवार उच्चार करतो, मानव हा समाजशील प्राणी आहे, तो समाजामध्ये राहतो, समाज करून राहतो, समाजाशिवाय स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवू शकत नाही. कारण बघा, इतर प्राणी आणि माणूस यामध्ये खूप मोठा तफावत आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, एखादं वासरू असेल, शेळी असेल, ते बघा जन्म झाल्याबरोबर आपल्या थोड्या वेळातच पायावर उभं राहतो आणि स्वतः दुसऱ्यांच्या मदतीशिवाय तो दूध प्यायला वगैरे आपल्या आईजवळ जात असतो. पण माणसाचं तसं आहे का? नाही. 2-3 वर्ष, जवळपास 7-8 वर्ष तरी त्या मुलांना आई वडिलाच्या आधाराची गरज असते, दुसऱ्यावर डिपेंडंट राहावं लागतो, अदरवाईज तो जिवंत पण राहू शकत नाही. म्हणजेच विवाह संस्था आहेत, कुटुंब संस्था आहेत, त्या मुलाचं संगोपन करायला बाधित आहेत. म्हणजेच त्यांचं संगोपन करावंच लागतं. म्हणजेच काय, माणूस हा समाजाशिवाय स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवू शकत नाही. म्हणून या समाजाचं अध्ययन करण्यासाठी, या समाजातील विविध संस्थांचा अभ्यास करण्याचं कार्य हे समाजशास्त्र करत असते. तर आता समाजाचं अध्ययन करत असताना एक समाजाचं, जसं धर्मशास्त्र, मानसशास्त्र, नीतिशास्त्र, शिक्षणशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, या प्रत्येक विषयांचा अभ्यास केला जात होता. परंतु समाजाचं स्पेशल असं अभ्यास काही नव्हतं. तर तो अभ्यास करण्यासाठी ऑगस्ट काम यांनी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ 1839 मध्ये लिहिला.
बघा, मी सुरुवातीला तुम्हाला एक प्रश्न म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारतात याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली होती. बहुतांशीदा बोलला जातो समाजशास्त्राचे जनक कोण आहेत. त्यावेळेस तुम्हाला उत्तर काय द्यायचं आहे. समाजशास्त्राचे जनक कोण आहेत. ऑगस्ट काम्ट हे समाजशास्त्राचे जनक आहेत. अनेकदा विचारला जातो ऑगस्ट काम्ट हे कुठले विचारवंत आहेत, कुठल्या देशाचे विचारवंत आहेत. ते फ्रेंच विचारवंत आहेत. बहुतांशीदा इंटरव्ह्यू मध्ये वगैरे प्रश्न लिहिला जातो ऑगस्ट काम्ट यांनी कुठल्या ग्रंथामध्ये समाजशास्त्राला समाजशास्त्र हे प्रथम नाव मिळवून दिले, कुठल्या ग्रंथामध्ये नमूद केले. तर त्यावेळेस तुमचं उत्तर असायला पाहिजे पॉझिटिव्ह फिलॉसॉफी. परत कन्फ्यूज करण्यासाठी प्रश्न विचारला जातो पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ऑगस्ट काम्टनी ग्रंथ केव्हा लिहिला. त्याचं उत्तर असणार आहे 1839. म्हणजे लक्षात घ्या, फ्रेंच विचारवंत ऑगस्ट काम्ट यांनी 1839 मध्ये पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये प्रथमच समाजशास्त्र हे नाव नमूद केले. म्हणून ऑगस्ट काम्टला समाजशास्त्राचे जनक असे म्हणतात. आता समाजशास्त्र हा शब्द ग्रीक आणि लॅटिन या दोन शब्द मिळून तयार झालेला आहे. आता बघा, दोन शब्द कुठले आहेत. सोशियस अँड लॉजी. सोशियस या शब्दाचा अर्थ होतो मित्र, सखा, सवंगडी किंवा सोबती. आता सोशियस म्हणजे मित्र, सखा, सवंगडी किंवा सोबती व लॉगस मीन्स शास्त्र किंवा विज्ञान. हा ग्रीक म्हणजे सोशियस हा शब्द लॅटिन शब्द आहे आणि लॉगस म्हणजे शास्त्र विज्ञान हा ग्रीक शब्द आहे. लॅटिन आणि ग्रीक हा सोशियोलॉजी शब्द म्हणजेच पर्यायाने कसा मित्रांचे, सख्यांचे, सोबत्यांचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजेच समाजशास्त्र. पर्यायाने सखा, सोबती, सवंगडी म्हणजेच तो एक प्रकारचा समाज, समाजाचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजेच समाजशास्त्र. या पद्धतीने तो शब्द रूढ झाला. समाजशास्त्र बघा, हा संपूर्ण म्हणजे शास्त्र म्हणून अध्ययन करण्याची सुरुवात सर्वप्रथम 1876 मध्ये USA अमेरिके इथे झाली. त्यानंतर 1889 मध्ये फ्रान्स मध्ये झाली. त्यानंतर 1907 मध्ये इंग्लंड व इतर पाश्चिमात्य देशामध्ये समाजशास्त्राच्या अध्ययनाची सुरुवात झाली. आणि पहिला प्रश्न होता माझा, भारतामध्ये समाजशास्त्र अध्ययनाला सुरुवात केव्हा झाली, कुठे झाली. हा समाजशास्त्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रश्न माहीत असणे गरजेचं आहे. तर त्याचं उत्तर आहे भारतामध्ये 1919 ला मुंबई विद्यापीठात समाजशास्त्राच्या अध्ययनाला पॅट्रिक गिडिन्स यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. आज भारतासह अनेक देशामध्ये अनेक विद्यापीठातून हे समाजशास्त्र शिकवण्यात येत आहे. आता आपण बघूया समाजशास्त्राची व्याख्या. समाजशास्त्र कशाला म्हणतात. तुमच्याकडे रजिस्टर वगैरे असेल तर नोंद करत जा. समाजशास्त्र कशाला म्हणतात, समाजशास्त्राची व्याख्या लिहा. असं जर असेल तर त्यामध्ये मॅकायवर पेज यांनी व्याख्या अत्यंत सुंदर केलेली आहे, छोट्या शब्दात केलेली आहे. मॅकायवर पेज म्हणतात सामाजिक संबंध हाच समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. सोशल रिलेशन म्हणजे सामाजिक संबंध म्हणजे समाजामध्ये बघा, एक गाव असेल तरी एका गावामध्ये प्रत्येकांची अनेक जाती असेल, अनेक धर्म असतील, पण प्रत्येकांशी गाव नात्याने आपण एकत्र आलेलो असतो. कोणी शेतकरी असेल, पाटील असेल, मजूर असेल, हमाल असेल, पण प्रत्येकांचं एक कुठलं तरी रिलेशन आहे, सामाजिक संबंध आहे. आपण गाव नात्याने बोलत असतो एकमेकांशी. म्हणजेच परस्परांचे जे संबंध येतात, प्रत्येक दिवशी एकमेकांच्या गरजेशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. जसं कितीही पाटील असेल, शेतकरी असेल, त्याला मजुरांची गरज आहे, त्याशिवाय तो पीक होऊ शकत नाही शेती. त्यामुळे सामाजिक संबंध हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे.
म्हणजे त्यांचे संबंध कसे असतात या संबंधाचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे अकबर आणि नेमकाव यांनी सुंदर व्याख्या केलेली आहे. सामाजिक जीवनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणाऱ्या शास्त्रात समाजशास्त्र असे म्हणतात. म्हणजे सामाजिक जीवनाचा शास्त्रीय पद्धतीने, कुठलेही असंच नाही. एखादं बघा धर्मसंस्था असेल, एखादं मंदिर असेल, त्या ठिकाणामधून एखादं हिंदू धर्मीय जात असेल तर त्याचं सहजच म्हणजेच मान वाकली जाते, मंदिराकडे नमस्कार वगैरे केला जातो, आदर आणि आपली मान झुकवली जाते. कशामुळे? त्यांची श्रद्धा आहे म्हणून. पण दुसरा धर्मीय व्यक्ती असेल तर त्याच पद्धतीने त्याचा व्यवहार असत नाही. म्हणजेच प्रत्येक गोष्ट घडत असताना कुठेतरी एक त्याचं रिलेशन आहे, काहीतरी उद्देश आहे. प्रत्येकच व्यक्ती उगाच काहीतरी वागत नाही. त्या त्या धर्मीयाचा व्यक्ती त्या म्हणजे सामाजिक जीवन जगत असताना प्रत्येकाना एक काहीतरी नीतिमत्ता, एक कल्चर, जसं आपली संस्कृती आहे. मोठं व्यक्ती दिसलं तर त्याला आदर आणि आपण बोलतो. ही आपल्या म्हणजे संस्कृतीची, कल्चरची देण आहे. म्हणजे सामाजिक जीवनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणाऱ्या शास्त्रास आपण समाजशास्त्र म्हणतो. त्यानंतर मार्शल जोन्स यांनी एक व्याख्या केलेली आहे. समाजशास्त्रात मानवाचा अनेक मानवाशी असलेला संबंध अभ्यासण्यात येतो. आता या व्याख्येचा आपण अर्थ बघूया. तुम्ही आणि मी आहे, आमचा संबंध कसा आलेला आहे? तुम्ही ऍज अ स्टुडंट म्हणून आहात, मी ऍज अ टीचर म्हणून आहे. आपण दूरही असू तर या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून एकत्र आलोय. शिक्षण संस्था आहे, आपल्याला शिकवावंच लागेल विद्यार्थ्यांना, आणि आपलं देश घडवायचं असेल तर ही जबाबदारी पण आहे. मग त्यासाठी एक विशिष्ट हेतू उद्देश आखला जातो. मी एक चांगलं असून चालत नाही, माझ्यासोबत दुसरे पण चांगले असावं लागतं. त्याशिवाय एक समाज गुणवत्तापूर्ण आपलं जीवन जगू शकत नाही, समाजामध्ये अराजकता राहील. त्यामुळेच एक समाजशास्त्रात मानवाचा अनेक मानवाशी असलेला संबंध अभ्यासण्यात येतो. त्यानंतर इंग्रजीच्या व्याख्या दिलेल्या आहेत. सोशलॉजी इज द सायन्स ऑफ कलेक्टिव्ह बिहेवियर. KRE आणि FW बर्जेस यांनी असं व्याख्या दिलेली आहे. सोशलॉजी इज द सायन्स ऑफ कलेक्टिव्ह बिहेवियर. आता बघा, कलेक्टिव्ह बिहेवियर म्हणजेच समूहाचं वर्तन, समूहाचे वर्तन म्हणजे बघा, तुम्ही मी असेल, कुणी असेल, आपल्या घरी कशीही वागत असेल, त्यांचं बोलणं वागणं योग्य नसेल, परंतु जेव्हा ते समूहामध्ये येतात त्यांचं वर्तन बदलतं. का बरं? कारण अनेकदा बोललं जातो, जे जर सौजन्य पाडत नसेल बाहेर आल्यानंतर तर डायरेक्ट त्याला व्यक्ती बोलतात, अरे जनाची नाही तर मनाची थोडीतरी लाज ठेव. याचा अर्थ काय? कारण समूह जीवन, सार्वजनिक ठिकाणातलं जीवन आपलं वेगळं असते. उदाहरण घ्या, तुम्ही एखाद्या बफ्फे पार्टीमध्ये गेला, बफ्फे पार्टीमध्ये गेल्यानंतर तुम्ही जर ते जनावरासारखं घेतलं आणि खात जर बसले, तुम्हाला समोरचे वेगवेगळे व्यक्ती हसतील ना. आपण घरी कसे बका बका भूक लागली तर खाऊ, पण सार्वजनिक ठिकाणात आल्यानंतर मात्र दुसऱ्याकडे आपलं लक्ष असेल, लोक काय म्हणतील, हसतील, मग आपण लोकांना साजेसच वर्तन करत असतो. उदाहरण घ्या, बस स्टॉपवर आपण आल्यानंतर बसू, बोलू, वागू तर आपलं वर्तन एक समूहाला अनुसरून असेल, अशाच पद्धतीने असेल, कारण घरच्या सारखं आपण तिथे वागू शकणार नाही. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे का समाजशास्त्रामध्ये समूह व्यवहार, सामूहिक व्यवहार यांचा अभ्यास करण्यात येत असतो. त्यानंतरची शेवटची व्याख्या आहे, सोशलॉजी डील्स विथ द बिहेवियर ऑफ मेन इन ग्रुप. म्हणजेच ग्रुपमध्ये व्यक्ती कशा पद्धतीचा व्यवहार करतो याचं अध्ययन करण्यात येत असते. एखादं लग्न झाल्यानंतर विवाह संस्था आहे,
लग्न झाल्यानंतर जसं त्याला वाटतो माझी पत्नी आहे, माझ्या पत्नीसोबत मी कसंही वागेल, शेजारी असतील, त्याचे आई वडील असेल, मुलीचे आई वडील असेल, आपल्या मुलीसोबत कसंही जावयाला वागू देतील का? नाही. शेजारी व्यक्ती म्हणतील, अरे लाज वाटतो का तुला? जर चांगलं पत्नीला व्यवस्थित ठेवता येत नसेल तर लग्न कशाला केलं? मुलं बाळ कशाला तुम्ही, म्हणजे मुलाबाळाचं योग्य संगोपन होत नसेल तर बोलल्या जाते. आणि प्रत्येक व्यक्ती वर ही जबाबदारी पडते, माझ्या मुलांचं, कुटुंबाचं मी योग्य प्रकारे संगोपन करेन. नाहीतर समाजामध्ये अनेक दूषणे देतात. कुटुंबाचं चालवण्याचं जर तुला अक्कल नसेल, लायकी नसेल तर कुटुंब लग्न कशाला केलं, या पद्धतीचं खाली मान टाकावं लागतं. मग बहुतांशीदा जेव्हा कुटुंबाचा उदरनिर्वाह करत नाही, व्यक्ती सुसाईड करून टाकतात. मग असं का समाजात घडतो, याचं कलेक्टिव्ह बिहेवियरचं अभ्यास समाजशास्त्रामध्ये करण्यात येत असतो. ठीक आहे. यानंतर यापैकी ज्या तुम्हाला 5 व्याख्या दिल्या, यापैकी तुम्ही कुठल्याही 3 व्याख्या, 2 व्याख्या परीक्षेत लिहिले तरी इनफ आहे. तर या व्याख्या नोट करून घ्या. त्यानंतर आपण बघूया समाजशास्त्राचा अभ्यास विषय किंवा व्याप्ती. समाजशास्त्रामध्ये कुठल्या गोष्टीचा अभ्यास करण्यात येतो, त्याची व्याप्ती काय, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टीचा अभ्यास करण्यात येतो समाजशास्त्रामध्ये. तर पहिला मुद्दा समजून घ्या, सामाजिक संबंध. आपण व्याख्यामध्ये आता त्याच गोष्टी चर्चा केल्या, आलटून पालटून त्याच गोष्टी घेत असतात. तर यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, समाजशास्त्राच्या अभ्यास विषय स्पष्ट करा किंवा समाजशास्त्राची व्याप्ती सांगा, असा प्रश्न येतो. तर त्यामध्ये तुमचा पहिलाच मुद्दा येतोय सामाजिक संबंध. समाजशास्त्राच्या अनेक व्याप्तीपैकी सामाजिक संबंध हे एक महत्वाचे वैशिष्ट्य दिसून येते किंवा व्याप्ती आहे. तर सामाजिक संबंधाचं समाजशास्त्रामध्ये व्यक्तींव्यक्तीमधील, संस्थांमधील एक दुसऱ्याशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास करण्यात येत असतो. अनेक गटाचं असेल, विविध संस्थांचं असेल, म्हणजेच समाजशास्त्र हा सामाजिक संबंधाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. या स्वरूपाचं तुम्हाला 2-3 वाक्यामध्ये विश्लेषण करायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे सामाजिक समूह. आता सामाजिक समूह कुठले आहेत, एकाच गावामध्ये वगैरे बघा आपण मोहल्ला किंवा त्यामध्ये एक आदिवासी समूह, ग्रामीण समूह, नागरी समूह असं आपण देतो, नाव देतो. तर आता नागरी समूह आणि ग्रामीण समूह यामध्ये थोडस तुम्हाला फरक दिसून येतो. समूहाला आपण ग्रुपही म्हणतो. बघा, तात्पुरते एखादा गारुड्याचा खेळ असेल, तो तात्पुरते गट वगैरे आपण म्हणतो. या विविध समूहामध्ये माणसाचे वर्तन कसे होतात. बघा, एखाद्या वेळी मोर्चा वगैरे निघतो, त्यावेळेस शांततेने योग्य पद्धतीने मोर्चा काढावा अशी असते, पण त्यामध्ये काहीतरी 1-2 व्यक्ती उपद्रवी असतात आणि त्यांच्याकडून थोडस काही झालं तर मग जिकडे पळापळ किंवा ज्या काही गोष्टी होतात, म्हणजेच अनेक समूहामध्ये जे जे काही म्हणजे त्यांचे जे संबंध असतात किंवा त्यांची वर्तणूक असते ती कशी असते, या स्वरूपाचं अध्ययन या मध्ये केलं जातं. म्हणजे त्या समूहाचं उदरनिर्वाह कसं आहे, ग्रामीण भागाचं त्यांचं व्यवसाय कशा प्रकारचा आहे, त्यांची बोली भाषा, पेहराव, या स्वरूपाचं संपूर्ण अध्ययन समाजशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर सामाजिक संस्था. आता सामाजिक संस्था समूह आपण बघितले, नागरी, ग्रामीण, जसं उदाहरणार्थ तुम्हाला देता येतो. आता सामाजिक संस्था कुठल्या आहेत, सामाजिक संस्था विविध दिसून येतात, जसे की विवाह संस्था, कुटुंब संस्था, या संस्था आहेत. मग या संस्थांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये करण्यात येत असतो. ही समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. त्यानंतर बघूया चौथा मुद्दा, सामाजिक प्रक्रिया. प्रक्रिया म्हणजे प्रोसेस. सामाजिक प्रक्रिया कशा आहेत, एक कुठल्याही गोष्टीला प्रोसेस असतो, प्रक्रियेमधून. बघा, व्यक्ती लहान असतो, तुम्हाला माहित असेल, एक छोट जेव्हा बाळ जन्माला येतो, तो
आई वडिलांवरती म्हणजेच कुटुंबावरती डिपेंडेंट असतो. कुटुंबच त्याचा सांभाळ करत असतात. थोडं मोठं झाल्यानंतर त्यांचे रिलेशन शेजारी लोकांशी येतो. त्यानंतर शेजारी आलं एक गाव, दुसरं आपलं देश आहे, समाज आहे, पूर्ण विश्व हे माझं कुटुंब आहे. या पद्धतीने त्याचं बिहेवियर बनत जातो. म्हणजेच त्या छोट्याशा अवस्थेपासून त्याचे संस्कार होऊन तो किती विस्तारित जातो. म्हणजे ही एक प्रक्रिया आहे. सुरुवातीला आपण लहान असतो बघा, कुणाचंही कपडे ओढणे, केस ओढणे, छोटा मुलगा म्हणजे त्याला कळत नाही मी दुसऱ्यांशी कसं वागायला पाहिजे. पण जसं आपण मोठं होतो, आपल्याला आई वडील सांगतात, हे असं करायचं नाही, ते मारतात, असं नाही, तसं नाही, तुला पोलीस अटक करतात, मग तुला जेलमध्ये टाकतात, असं आहे. आपण मग वाईट वर्तन आपण बंद करतो. एक सृजनशील माणूस तयार होण्याचा प्रयत्न करतो, बनण्याचा प्रयत्न करतो. ही प्रक्रिया आहे. या सर्व प्रक्रियेचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये करण्यात येत असतो. त्यानंतरचा बघा 5वा मुद्दा, सामाजिक परिवर्तन. सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास विषय हे समाजशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे. म्हणजे त्याची व्याप्ती आहे. कारण समाज आहे तसाच कधीही नसतो. त्यामध्ये वारंवार बदल होत असतो. बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे समाजामध्ये वारंवार परिवर्तन होत असतो आणि समाजामध्ये कुठले कुठले परिवर्तन घडत आहे, होत आहे, याचं अध्ययन समाजशास्त्रामध्ये करण्यात येत असते. आता कुठल्या आपण यावरती सामाजिक परिवर्तनाचे उदाहरण देऊ बघा. सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय समाजामध्ये स्त्रियांना विधवा विवाह करता येत नव्हता. केशवपण किंवा शूद्र लोकांना शिक्षण घेता येत नव्हतं. आज भारत स्वतंत्र झाल्यानंतर तशी स्थिती आहे का? खूप मोठे बदल झालेले आहेत. आज प्रत्येक व्यक्तीला शिक्षण घेता येतो. ज्या अगोदर समस्या होत्या समाज आहे तसंच नाही. स्त्रियांना केवळ चूल आणि मूल एवढंच होतं. पण आज किती मोठं परिवर्तन घडलेलं आहे. तर या समाजामध्ये होत असणाऱ्या परिवर्तना संबंधाने समाजशास्त्रामध्ये अध्ययन करण्यात येत असतो. आपल्याला 2-3 ओळी या प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण करावं लागते. जसं या ठिकाणी तुम्हाला 10 मुद्दे दिलेले आहेत, तर 16